नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एसटी नेमकी कुठे आहे आणि स्टॉपवर कधी येणार, व्हीटीएस पीएस यांचा प्रकल्पाचा फज्जा काय असणार। चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, एसटी नेमकी कुठे आहे आणि स्टॉपवर कधी येणार इत्यादी माहिती प्रवाशांना सहज मिळावी म्हणून एसटी महामंडळाने 2017 मध्ये मेसर्स रोजमॉर्टा कंपनीला व्हीटीएस आणि पीआयएस या प्रकल्पाचे सुमारे 34 कोटीचे कंत्राट दिले होते। मात्र 2024 उजाडले तरी हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही। तर प्रकल्प अपूर्ण असतानाही या कंपनीला 20 कोटी रुपये देण्यात आले आहे। रोजमॉर्टा कंपनीला दिलेल्या कामात बसवर व्हीटीएस उपकरण बसवणे किंवा एसटी स्टँडवर एलईडी स्क्रीन बसवणे तसेच एसटी बसचे ठिकाण समजण्यासाठी एमएसआरटीसी ॲप विकसित करणे आदीचा समावेश होता। तसेच ॲपमध्ये आरक्षण, बस मार्ग, मार्गस्थ बस, मदत इत्यादी सुविधा देणे अपेक्षित होते। मात्र कंपनीने बसवलेली उपकरणे निकृष्ट असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। मित्रांनो, कंपनीने विकसित केलेल्या एमएसआरटीसी ॲपमध्ये वर उल्लेखित बहुसंख्य सुविधा प्रवाशांना मिळत नाही। महामंडळाच्या प्रत्येक विभागातील बसवर बसवलेली 40 व्हीटीएस उपकरणे बंद आहेत। एसटी स्टँडवर लावलेल्या एलईडी स्क्रीनवर काही दिसत नाही। कंपनीने केलेले काम निकृष्ट असूनही एसटी प्रवाशांना आणि कंपनींना दंडात्मक कारवाई केलेली नाही। मित्रांनो, व्हीटीएस उपकरणे बंद असल्याचं माहिती आलेली आहे। सातारा विभागातील 675 बसपैकी 265 बसवरील व्हीटीएस उपकरणे बंद आहेत। सातारा विभागातील 24 बसस्थानकावर पीआयएस कार्यप्रणाली बसवण्यात आली आहे। त्यापैकी 11 बसस्थानकावरील पीआयएस कार्यप्रणाली बंद आहे। राज्यात सर्वसाधारणपणे प्रत्येक विभागात थोड्याफार फरकानेच ही स्थिती आहे। एसटी महामंडळाने मात्र कानाडोळा केला आहे। तसेच 4 वर्षापासून बंद असलेली जीपीएस तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली कधी सुरू होणार असा सवाल प्रवासी करत आहे। तसेच व्हेइकल ट्रॅकिंग प्रणालीमुळे एसटी नेमकी कुठे आहे याची माहिती मिळते असा एसटीचा दावा आहे। मात्र याबाबत प्रवासी मात्र अनभिज्ञ झाले आहे। त्याचप्रमाणे मार्च 2020 पर्यंत ही सेवा सुरू होणे अपेक्षित होते। मात्र लॉकडाऊनमध्ये आलेल्या शिथिलतेनंतर या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली पण ते पूर्ण झाले नाही। त्याचप्रमाणे नियंत्रण कक्षाची पण उपस्थिती होती। एसटीच्या मुंबई सेंट्रल मध्यवर्ती कार्यालयात अद्ययावत नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली। येथून राज्यभरातील एसटीवर नियंत्रण ठेवता येते। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।